नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आत्ताची मोठी बातमी समोर येते आहे। बीड लोकसभेची बहुचर्चित असलेली उमेदवारी म्हणजेच पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये समोर असणारा उमेदवार महाविकास आघाडीचा कोण असणार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचा उमेदवार कोण असणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। आणि अखेर आज शरद पवार गटाचा उमेदवार बीड लोकसभेच्या रणांगणामध्ये उतरलेला आहे। बजरंग सोनवणे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे। महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे। पंकजा मुंडे यांना आता बजरंग सोनवणे हे टक्कर देणार आहेत। प्रीतम मुंडे यांच्या सुद्धा विरोधामध्ये बजरंग सोनवणे यांनी निवडणूक लढवली होती। 2019 मध्ये तब्बल 5 लाख मतं घेतली होती। बजरंग सोनवणे यांनी चुरशीची लढत झाली होती। बजरंग सोनवणे आणि प्रीतम मुंडे यांच्यामध्ये पुन्हा एकदा त्यांच्या मोठ्या भगिनी पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे असा सामना रंगणार आहे। अनेक दिवसांपासून या सगळ्या घडामोडींकडे सगळ्या जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं आणि एकदाची ही उमेदवारी जाहीर झालेली आहे। ज्योती मेटे आणि बजरंग सोनवणे या दोघांपैकी नेमकी कोणाला उमेदवारी मिळते हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित झाले होता आणि त्या चर्चेला आता पूर्णविराम लागलेला आहे। एकदाची उमेदवारी जी आहे ते महाविकास आघाडीची जाहीर झालेली आहे। बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। त्याचबरोबर बजरंग सोनवणे यांनी आपली उमेदवारी जाहीर केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आभार सुद्धा मानलेले आहेत। आणि बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये ही लढत होणार आहे, समोरासमोर लढत होणार आहे। कशा प्रकारची ही लढत असणार आहे जिल्ह्याला पाहायला मिळणार आहे। मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये सुद्धा बजरंग सोनवणे यांचं डिपॉझिट गुल होईल अशा प्रकारची कार्यकर्त्यांची, पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांची, प्रीतम मुंडे यांच्या कार्यकर्त्यांची चर्चा होती। मात्र बजरंग सोनवणे यांनी तब्बल 5 लाख मतं घेतली होती। आता परिस्थिती वेगळी आहे। बजरंग सोनवणे यांच्या बाजूने फार मोठा मतदार जो आहे तो उभा राहू शकतो। महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद लागलेला आहे। बजरंग सोनवणे यांच्यासाठीचं हे वातावरण जे आहे ते पोषक ठरू शकतं। एकीकडे मनोज जरांगेंनी उमेदवार महाराष्ट्रभर द्यावे अशा प्रकारची चर्चा होती, मराठा समाजाची इच्छा होती। मात्र मनोज जरांगेंनी यूटर्न घेतल्यामुळे आता तो मराठा समाज बजरंग सोनवणे यांच्या पाठीमागे उभा राहणार आहे, ठामपणे उभा राहणार आहे। दुसरीकडे पंकजा मुंडे यांच्या अनेक अडचणींमध्ये वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। पंकजा मुंडे यांचा अंतर्गत पक्षामधला विरोध ओबीसींच्या मोर्चाला किंवा मग ओबीसींच्या सभांना इतका ज्वलंत मुद्दा असताना पंकजा मुंडे कुठेही उपस्थित राहिले नाहीत, कुठेही ब्रशब्द ओबीसींच्या बाबतीमध्ये काढलेला नाही। या सगळ्या गोष्टींमुळे ओबीसी सुद्धा पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये आहे किंवा मग नाराज आहे आणि तो येणाऱ्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना दाखवून देईल अशी परिस्थिती आहे। तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने मराठा समाजाच्या आरक्षणाला फार मोठा विरोध केला आणि मराठा आरक्षण जे आहे ते लटकत ठेवलं, आम्हाला फसवं आरक्षण दिलं, या भूमिकेमध्ये मराठा समाज असणार आहे। आणि भारतीय जनता पार्टीकडे असलेला मराठा समाज सुद्धा पंकजा मुंडे यांना मतदार करणार नसल्याचं आपण पाहिलेलं आहे। या अगोदर सर्वात पहिल्यांदा बातमी आपण दिली होती, मराठी महाराष्ट्राने दिली होती की बजरंग सोनवणे हे महाविकास आघाडीचे उमेदवार पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याची पहिली बातमी ही मराठी महाराष्ट्राने दिली होती। आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेला आहे। बजरंग सोनवणे हे पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून बीड लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत। बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे हा सामना नेमका कसा रंगतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। चुरशीची आणि संपूर्ण राज्याचं लक्ष लागणारी ही निवडणूक असणार आहे। बीड लोकसभेची नेहमी चर्चेमध्ये राहिलेली ही निवडणूक आहे आणि पुन्हा एकदा या निवडणुकीकडे संपूर्ण राज्यासह बीड जिल्ह्याचं लक्ष लागणार आहे आणि त्यामुळे कशा प्रकारची ही निवडणूक होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।